मी डिस्टर्ब झालोय कालपासून खूप कुत्र्यासारखा मारायचा, पण तरी जीव आहे त्याच्यात. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी शेवट बोललोय. कारण फोनबद्दल असो का काही का ना असो, पण असला नीचपणा करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा टॉपिक ना रोस्टिंग आहे ना काय आहे, म्हणजे अजून कोणाला शिवीगाळ किंवा अजून कुठल्या अन्य प्रकारचे एंटरटेनमेंट नाहीये. सो त्याबद्दल माफ करा, पण एक टॉपिक आहे जो कालपासून तुमच्या, माझ्या किंवा अखंड महाराष्ट्राच्या फीडवर सध्या व्हायरल होतोय. तो टॉपिक म्हणजे असं आहे की एका फोनपायी किंवा कोणाला दाखवण्यापायी एका मुलाच्या हट्टामुळे आई बाप आणि तो मुलगा यांचा तिघांचा जीव गेला का. मी स्लो बोलतोय जरा खूप, म्हणून हा व्हिडिओ मी कट करून करून एडिट करेल, जेणेकरून तुम्हाला पण बोर नाही होणार. तुम्ही तो न्यूज बघितलाच असेल जो कालपासून चालतोय सगळीकडे. तुम्हाला पण माहिती असेल मी कुठल्या टॉपिकवर बोलतोय, पण मला काहीतरी बोलायचं आहे आत्ताच्या जनरेशनशी, आत्ताच्या जनरेशनच्या मुलांशी काहीतरी बोलायचं. त्या पोराचा तर जीव गेला, पण सोबतच तो त्याच्या आईबापांना पण घेऊन गेला. या गोष्टीचा लय वाईट वाटला. आता पोराबद्दल का वाईट वाटला नाही ते पुढे कळेल तुम्हाला. मला फक्त एवढं सांगा की तुमच्या आईबापापेक्षा मोठी आहे का ती वस्तू, ज्याने आयफोन वगैरे काय. आईबापाच्या प्रेमापेक्षा महत्वाचे आहे का तो आयफोन. त्यांनी तुमच्यावर जीवापाड केलेल्या प्रेमापेक्षा, एक एक क्षणापेक्षा महत्वाचा आहे का तो तुमचा आयफोन किंवा तुमची जी काही लाईफस्टाईल तुम्हाला पाहिजे असते ती. अरे नाही त्या आईबापाकडे पैसे तर तुमच्यासाठी काय जीव द्यायचं का त्यांनी. हा, का त्यांची गांड कापून कुठल्या बाजारात विकायची त्यांनी, का स्वतःला विकायचं त्यांनी कुठल्या बाजारात. नाही त्यांच्याकडे पैसा तर मग काय हे असं ब्लॅकमेलिंग. तुमच्या असल्या फडतूस इच्छांमुळे त्रास, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात, तुम्हाला मोठं करतात. उपकार नाही करत तुमच्यावर, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात. तुम्हाला जन्म दिलाय, तुम्हाला सांभाळतील ते. पण असल्या फडतूस गोष्टींसाठी ही नाटकं, ती आहे का त्यांची चूक. चला बाबा, पहिलेचे आईबाप होते तसे स्ट्रॉंग, रागीट, काय बोलत स्ट्रिक्ट आईबाप नाही. आता प्रेमळ स्वभावाचे, चांगली पॅरेंटिंग करणारे, प्रेमात समजवणारे, तुम्हाला त्रास न व्हावा या स्वभावाचा असे वागणारे, जगणारे तुमच्यासोबत, ही आहे का त्यांची चूक. तुम्हाला मारणं नाही, झोडणं नाही, प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजवणारे, जवळ घेऊन समजवणारे आई बाप वाढलेत आत्ताच्या जनरेशनसाठी, ही आहे का त्यांची चूक. आधीचे आईबाप मारून झोडून पोराला सरळ करायचे, आताचे तसे नाही करत, तुम्हाला प्रेमाने वाढवतात, ही आहे का त्यांची चूक. मग तर ते आधीच बरं होतं. खायचंय का, नाही तर भोसड्यात जा, मर नाही तर जग तिकडे. तेच आईबाप बरे होते, घाबरून शिस्तीत तरी राहायचे. अरे काही काही मुलं आहेत ना आत्ताच्या जनरेशनची, त्यांच्याकडे बघून हेवा वाटतो मला. गांड जळते का यांना ज्या सुख सुविधा आत्ता एवढ्या कमी वयात भेटतायत, त्याच सुख सुविधा आम्हाला आमच्या कमी वयात भेटल्या असत्या तर जे आत्ताच्या वयामध्ये आमच्याकडे गोष्टी आहेत त्या खूप आधीच असत्या. त्यांची अक्कल, त्यांची हुशारी एवढी भारी आहेत ना काही मुलं आत्ताच्या जनरेशनची, आत्ताच्या जेनजी जनरेशनची. खूप मुलं म्हणजे लय भारी वापर करतात, त्यांना ज्या सुख सुविधा भेटल्या त्यांच्याकडे बघून हेवा वाटतो, भारी वाटतो. का आम्हाला पण असं आयुष्य पाहिजे होतं, मग आम्ही पण असं हुशार झालो असतो. पण काही फळवे नासलेल्या अवलादी, असे नीच विचारांचे फडतूस अवलादी, अशा अवलादी नसलेल्या बऱ्या, अशा अवलादींकडे बघून फक्त एकच वाटतं, या अशा भडव्या भिकार चोट अवलादी नसलेल्या बऱ्या. त्या आईबाप बिन अवलादीचे निपुरते बरे, पण अशा फडतूस नालायक नीच अवलादी नको, का ज्यांना आईबापापेक्षा, आईबापाच्या प्रेमापेक्षा सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. सगळ्या. दोन टाईप जनरेशन आहे. एक खूप हुशार, का त्यांच्याकडे बघून मन वळतो, हेवा वाटतो, त्यांच्यासारखं बनावंसं वाटते. आणि काही फडतूस नीच निर्लज्ज मूर्ख,
मुलगा असो मुलगी असो दोघांसाठी आहे. अशा फडतूस अवलादींकडे बघूनच घिन येते, राग येतो, सनक भरते. तो बाप वाचवायला गेला. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्यासारखा बाप असताना त्या डोंगरावरनं जाऊन फेकून दिला असता. अशा नीच अवलादी असण्यापेक्षा नसलेले बरे भाडवे. आणि देव करो असल्या नीच अवलादी कोणाला भेटू नये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, नीट आहे का. काहीकांचे आईबाप आहेत, काहीकांचे आईबाप नाही आहेत. त्यांचं दुःख मी समजू शकतो. काहीकांना आई आहे, बाप नाही आहे. काहीकांना बाप आहे, आई नाही आहे. त्यांचं दुःख पण मी समजू शकतो. मी 15 वयाचा असताना माझा पप्पा वारलेले, सोडून गेलेले आम्हाला. एज 15चा असताना. चांगले होते आमच्यासाठी, स्ट्रिक्ट होते खूप. आणि मला मी माझ्या मी माझ्या घरात असतोय, खेळतोय, बोलू नाही शकत आहे. सांगतो एक गोष्ट तुमच्याशी शेअर करतो की 14-15 वर्षाचा असताना माझा पप्पा वारलेला आहे. त्यानंतर दुनिया कळाली कशी आहे, काय लायकीची दुनिया आहे ते कळालं. तेव्हापासून जग दुनिया कळाली मला, माझ्या बहिणीला किंवा माझ्या घरच्यांना. आज मी जे पण कमवतोय ना, पब्लिक म्हणा, फेम म्हणा, किंवा खूप पैसा इन फ्युचर माझ्याकडे येईल, ज्या माणसाला जी गोष्ट बघायची होती ना, तो नाही. माझी आई आहे म्हणून मी जिवंत आहे. नाही तर मी डिस्टर्ब झालोय कालपासून खूप. आता हा व्हिडिओ माझे फॅमिली मेंबर पण बघतील. माझी मनाची अवस्था नीट नाहीये कालपासून. आईबाप नसल्यावर काय वाटतो ना, या हिसड्या अवलादींना कळणार नाही. आहेत त्यांची कदर करा. समजा त्यांना पण पैसा असेल तर तो आई असो बाप असो तुम्हाला भले 2 कान फाडत मारल, पण तुमचा हट्ट पुरवल. पण जर नसल तर ते जीव देणार आहेत का, एवढा तरी विचार करा तुम्ही. इन फ्युचर मी अजून मोठा झालो, पैशावारी म्हणा किंवा फेम आला, तरी पण माझ्या बापाला जे बघायचं होतं ते बघायला माझा बाप नाहीये, मम्मी आहे. म्हणून मी त्या गोष्टीसाठी खुश पण आहे की चला बाबा, माझ्या आयुष्यात मला जीवन दान देणारे एक व्यक्ती तरी माझ्या आयुष्यात आहे. खुश आहे त्या गोष्टीमुळे की निदान माझे प्रोग्रेस बघायला, माझी सक्सेस बघायला माझी मम्मी तरी आहे माझ्यासोबत. आणि बाप नसल्याचा आणि ती गोष्ट कोणाला दाखवू या गोष्टीचं दुःख पण आहे. मी लवकर कोणासोबत रडत नाही. हा व्हिडिओ बघतील घरचे, काही लोक हसतील माझ्यावर रडण्यावर, जे मला ओळखतात. माझ्या बहिणी, माझी मम्मी, होणारी बायको, कळल त्यांना माझ्या मनात काय. कालपासून ही न्यूज बघतोय मी. एवढं होऊन पण तो बाप त्या पोराला वाचवायला गेलता, तो पण मेला. त्याच्या मागे ती आई गेली. रिझन काही का ना असो, चला माझ्या समोर आलं फोनचं उदाहरण आलं माझ्या समोर.
रिझन त्यांच्यातला काही पण असो, पण त्या मूर्ख हिजड्या अवलादीमुळे आई बाप गेलेत. थोडा बापाचा विषय आला ना, मला सहन होत नाही. मी 4 चौघातून उठून बाहेर जातो. रडणार नव्हतो, ही स्टोरी तुम्हाला सांगताना, पण वाटली आता माझी पण पब्लिक, माझी फॅमिली झाली इन्स्टाची, युट्यूबची. तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करूशी वाटते. तुमच्याकडे तुमचे आईबाप आहेत, त्यांची कदर करा, त्यांच्यावर प्रेम करा. जगातला कुठलाच आईबाप स्वतःच्या मुलाला आणि मुलीला वाईट वळण द्यायला बघत नाही, वाईट शिक्षण द्यायला बघत नाही. माझा बाप पण लय स्ट्रिक्ट होता. दर चोपाचा, मार्क कमी आले किंवा काही वाईट शब्द तोंडातून निघला का कुत्र्यासारखा मारायचा, पण तरी जीव आहे त्याच्यात. बाप गेल्यानंतर दुनिया कळते, आई गेल्यानंतर प्रेम कळतो, हे लक्षात ठेवा. आणि ते दोघं गेल्यानंतर त्यांची किंमत कळते का काय ते महत्वाचे होते आपल्या आयुष्यात. आहेत तुमचे आईबाप दोघं तुमच्या सोबत, खुश राहा, मजा करा, त्यांची कदर करा आणि तुमची सक्सेस त्यांना दाखवा. मुलगा असो मुलगी असो, दोघांसाठी बोलतोय मी. सगळ्यांना नाही मी शिव्या देते, काही मुलं मुली आहेत अजून पण, रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या आईबापांना काहीतरी करून दाखवतात, ते कदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. बाकीचे असे निसावलादी नसलेल्या बऱ्या. बस एवढंच सांगायचं आहे की सोशल मीडियावर काही पण बघून तुम्ही ना त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स नका हो, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. आणि आईबापांची कदर करा. कोणत्यांची लाईफस्टाईल दाखवतोय, फेक लाईफस्टाईल दाखवतात आजकाल सोशल मीडियावर, खूप जास्त प्रमाणात, 90% प्रमाणात फेक लाईफस्टाईल दाखवतात. आणि मला हे पण माहितीये की कमेंटमध्ये येऊन बोलतील का सगळेच आईबाप सेम नसतात. अरे सगळेच म्हणजे किती, खूप कमी प्रमाणात आहेत जे असतात काही आईबाप मराला सोडून देतात मुला मुलींना. खूप आहेत असे, पण खूप रेअर आहेत असे. पण आत्ताची जनरेशन खूप अशा प्रमाणात वाढत चालली का काहीही करायला तयार आहे त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी. तर ते प्लीज तुम्ही करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून मी नेहमी बोलतो, काळजी घ्या स्वतःची, आपल्या आई बापाची. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट खरी नसते, प्रत्येक गोष्ट खरी नसते मित्रांनो. फेक लाईफस्टाईलमुळे आपल्याला पण त्यांच्यासारखी जगण्याची इच्छा होते. कमवा, बिनधास्त जगा. आई बापांकडे आहे तर ते देतील, 2 चापटे मारतील, देतील, हट्ट पुरवतील. तुम्ही रडले तर तुमचा हट्ट पुरवतील, पण नाही तर ते काय करणार आहेत, ही गोष्ट समजून घ्या. मी 15 वर्षाचा असताना माझा बाप वारलाय. मी आता 28 वर्षाचा आहे. नाही निघत आहे त्या गोष्टीतून. माझ्या बापाने माझ्यासमोर जीव सोडलाय, नाही निघत आहे बाहेर. मरेपर्यंत नाही निघणार, मरत्या श्वासापर्यंत. कदर करा, खुश राहा, काळजी घ्या स्वतःची पण ना आई बापाची पण. काय चुकीचं बोललो असाल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या स्वतःची काळजी ना आई बापाची काळजी. ओके.